प्रवासाचं सातत्य असल्या कारणामुळे प्रत्येक शिबिराला भेट देणं शक्य होत नाही. परंतु आज अनाशी योगायोगाने एकादशीचा पर्व काळ आहे आणि कुठंतरी या कलियुगाच्या कालखंडामध्ये साधनारत असणाऱ्या साधकांना भेटण्याचा योग येतो आणि त्यात योगायोगाने अनपेक्षितरित्या आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण परमसन्मान्य श्री गणेश महाराज या ठिकाणी या शिबिराकरता आहे, त्याचा खूप मोठा आनंद वाटला आणि महाराजांच्या हातून आज स्वागताचा हा कार्यक्रम झाला. आणि म्हणून मी म्हणत होतो की ही उलटी गंगा वाहते, कारण ते मला ज्येष्ठ आहे आणि मला ज्येष्ठ असताना खूप मोठी साधना व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांची आहे आणि ते आज तुम्हाला या शिबिरामध्ये तुमच्या सोबत आहेत, हे तुमचं सौभाग्यच आहेत असं म्हणण्याकरता काही हरकत नाही. पण जयत्यांच्या माध्यमातून तप, सेवा आणि सुमिरन या त्रिसूत्रीवर आधारित अशा पद्धतीचा हा जो काही कार्यक्रम आहे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मानवी शरीर जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते किती दुर्मिळ आहे. किंवा कागत्याली न्याये पावला हा देह न घडे उपाय घडो आले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा त्या पद्धतीने हे शरीर सापडलेलं आहे आणि हे शरीर सापडलेलं असताना त्या शरीराचा पूर्णतः दुरुपयोग संपूर्ण जीवनामध्ये आपण करताना दिसत असतो. कधीतरी असं दिसतं की आमच्या घरामध्ये कचरा कुंडी असते आणि त्या कचरा कुंडीमध्ये जाळून झाल्यानंतर जो काही कचरा आहे तो कोंबल्या जातो. त्याच्यातली जागा कमी पडत असते तरी त्याच्यात कोंबणं चालूच असतं आणि कुठेतरी ते कोंबत असताना त्या झाडूच्या उलट्या बाजूने त्याच्यामध्ये कोंबल्या जातात आणि कुठला तरी ज्येष्ठ माणूस सांगत असतो, अगं तुला कळत नाही का, त्या कचरा कुंडीत आधीच कचरा जास्त आहे आणि वरून तू कोंबण्याचा प्रयत्न करताय त्याच्यामध्ये कचरा, हे काही बरोबर नाही. परंतु मला असं वाटतं की कचरा कुंडीचा विचार करणारी ती घरची मंडळी शरीराची कचरा कुंडी कधी होते आहे त्याचा विचार करत नाही, याची फार मोठी शोकांतिक आहे. बऱ्याचदा असं लक्षात येतं किंवा वारकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा काल रात्रीचा तो प्रसंग असेल, आजची एकादशी आहे म्हणून काल रात्री जेवणाकरता बसलेले असताना 2 पोळ्या जर शिल्लक असतील तर आईने पाहिलं की 2 पोळ्या शिल्लक आहेत, उद्या एकादशी आहे, उद्या पुन्हा चालणार नाही. ती पुन्हा पोराला आग्रह करून घे खाऊन, नाही आई झाली माझी, नाही घे खाऊन, उद्या एकादशी, उद्या चालत नाही. म्हणजे कचरा कुंडीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही कचरा कोंबत असतो त्या पद्धतीने कुठेतरी शरीरामध्ये अन्न कोंबल्या जात असतं. भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, कारण जे जीविता वाणिले तरी शिविता अन्नची परी पंडुसुता होय विष. या जीवनाकरता कारण असणारं जे अन्न आहे ते गरजेपेक्षा जास्त जर सेवन केलं तर ते अन्नच आमच्याकरता विष बनत असतं. मला आठवतं 15 ऑगस्ट 1947 रोजी त्या दिवशी आमचा देश स्वतंत्र झाला, त्या दिवशी आमच्या देशवासियांना पुरेल एवढं अन्न आमच्याकडे उपलब्ध नव्हतं. किंवा अमेरिकेतल्या डुकरांना खाण्याकरता जे मिलो वापरल्या जात होतं तो मिलोचा काळ काही म्हाताऱ्या माणसांना आठवत असेल की तो मिलो तिथून आयात केला आणि आमच्या देशवासियांना तो खाण्याकरता दिला. तदनंतर आमच्या देशातील शेतकऱ्यांनी आणि वैज्ञानिकांनी संयुक्त विद्यमाने एक हरित क्रांती नावाची क्रांती या देशामध्ये केली. अन्नधान्याच्या दृष्टिकोनातून इतका देश समृद्ध केला. मला आश्चर्य वाटतं की 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या देशातले लोक अन्ना वाचून मरायचे ही परिस्थिती ज्या देशाची होती त्याच्यात ही हरित क्रांती आली आणि अन्नधान्याच्या दृष्टिकोनातून हा देश समृद्ध झाला. परंतु खंत या गोष्टीची आहे की ज्या देशामध्ये लोक अन्ना वाचून मरायचे म्हणून हरित क्रांती आली, आज परिस्थिती काय? काल अन्ना वाचून मरणारे कमी होते, आता अन्न खाऊन मरणाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे. तर अतिरिक्त अन्न सेवन, कारण आम्ही भास्कर महाराज संस्थानावर शिकत असताना आमचे गुरुवर्य संत श्री वासुदेवजी महाराज हे राजवैद्य होते. 7 हातावून नाडी परीक्षा करण्याची व्यवस्था त्यांच्याकडे होती किंवा एवढी विद्या त्यांच्याकडे उपलब्ध होती आणि ते आम्हाला आयुर्वेद शिकवायचे आणि आयुर्वेद शिकवत असताना आम्हाला पहिल्यांदा